तर मागणं जोरात होतं, हे कुठे चाललंय निर्लज्जासारखे, चला ह्या परत आतमध्ये. ते थिएटरला जाताना त्यांच्या पॉकेट मनीमधनं 250 रुपये घालणार आहेत यार, 300 रुपये घालणार आहेत थिएटरला जाऊन चित्रपट बघायला. ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांच्या 3 तासांची आणि त्यांच्या पैशाची. त्याला आपण ग्रांटेड नाही घेऊ शकत. सो ॲक्टर्सना सुद्धा थोडीशी ओनरशिप दाखवली पाहिजे. त्यांच्याशी कनेक्ट केल्यावर, त्यांच्याशी गप्पा मारल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर त्यांचा कुठल्या गोष्टीवर रिस्पॉन्स येतो, कुठल्या गोष्टीवर नाही येत, कुठली गोष्ट त्यांच्या मनाला भिडते, ह्याच्यावरनं मी ठरवतो की मला पुढचा सिनेमा करताना काय द्यायचं आहे त्यांना. कधी कधी मी एखादी हिंदी वेबसिरीज करून टाकतो आणि तिकडे दाबून पैसे घेतो मस्तपैकी, कारण मला माहिती आहे माझ्या मराठी सिनेमाला आत्ता कदाचित मला पैसे नाही चार्ज करायचे, कारण मला तो सिनेमा पुढे न्यायचा आहे. आय थिंक फेल्युअर तुमचं कॅरेक्टर बनवतं पूर्णपणे. फेल्युअरमध्ये तुम्ही ते फेल्युअर किती चांगलं ॲक्सेप्ट करता आणि तुम्ही त्याच्याकरता कारणं देत बसताय. मोस्टली तुम्ही बघाल की कारणं येतात की नाही ते तसं झालं ना म्हणून माझं असं झालं. आणि मला असं आलं की जर का मी झलक दिखलाजामध्ये जाऊन हरलो तर माझ्या डान्स इन्स्टिट्यूटमधली लोक म्हणतील अरे हमारे सर हार गए. सो मला ते फिअर ऑफ फेल्युअर होतं तेवढं, कारण ट्रॉफी कोण जिंकलं कोण नाही जिंकलं कोणाला लक्षात राहत नाही 1-2 वर्षानंतर. ते 5 परफॉर्मन्सेस लोकांच्या इकडे ठसा उमटवून जातात, इकडे ठसा उमटवून जातात, इथे कनेक्ट करून जातात. सो हे फिअर ऑफ फेल्युअर ना मला कॉलेजमधनं बाहेर पडताना या एक्झॅक्टली ह्या वयामध्ये प्रचंड होतं. तुझं खूप खूप स्वागत आहे मुंबई टाइम्स कार्निवल आणि या कॉलेजमध्ये. पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया. थँक्यू गाईज. सो युजली तू जे म्हणालीस की काय कमवलंय, तर मला मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा लोक सगळे भेटत होते, फोटोज काढत होतो सगळ्यांसोबत येते. तर मला तिकडचे जे ऑर्गनायझर होते त्यांनी काळजीपोटी मला विचारलं की ह्याचा सगळ्याचा त्रास होत असेल ना, एवढं सगळं गर्दी येते हे होतं आणि तुम्हाला नंतर कंटाळा येत असेल. तर माझं एवढंच मत आहे, आय एम सो ग्लॅड, कारण मला आयुष्यात कायम सिनेमा करायचा होता, मला नाटक करायचं होतं आणि मी माझ्या कामाची पूजा करतो. तर जे काम मी इतक्या मनापासून करतो त्या कामाकरता जे लोक माझ्यावर प्रेम करतात ते प्रेम कायम वेलकमच असणार आहे, त्याचा कधी त्रास नाही होऊ शकत. सो आय एम व्हेरी ग्लॅड. थँक्यू सो मच. सगळे एवढं प्रेम देता. आय ऑलवेज ह्या गोष्टीचा कधी त्रास होऊच शकत नाही. हे खरंच हीच एक गोष्ट जी कमावली आहे आणि जी कायमस्वरूपी राहू शकते. पैसा येत जात राहतो. मला वाटतं की कलाकार म्हणून तर तो उत्तम आहेच, पण माणूस म्हणून तो जास्त आपल्याला आता कळेल, कारण की त्याचे विचार आणि ही त्याची जी भावना आहे तुमच्याप्रती, त्याच्या चाहत्यांप्रती असलेली ती खूप सुखावणारी आहे आपल्याला, कारण आपण त्याचं काम बघत आलो आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं एक गोष्ट बघत असाल, त्याचा एक सिनेमा येतोय, त्याचं नाव आहे एक राधा एक मीरा, आणि त्याविषयी आम्हाला खूप उत्सुकता आहे, कारण की पहिली झलक आम्हाला खूप छान वाटली आहे. कश्मीर, मला सुरुवातीला ना कश्मीर तुला या सिनेमाबद्दलच विचारायचं आहे. या सिनेमाविषयी आम्हाला खूप उत्सुकता आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. तू रिस्पॉन्स पाहिलाच आहेस, तर तुला काय वाटतंय सिनेमाबद्दल, तू काय सांगशील? मला वाटतं ती गर्दी थोड्या वेळाने आतमध्ये येणार. ठीक आहे. सिनेमा आम्ही पूर्ण परदेशात नाही, आत्ता ह्याच्यात परदेशातली व्हिज्युअल्स आपण बघितली आहेत, पण एवढं सांगू इच्छितो एक राधा एक मीरा 7 फेब्रुवारीला येतोय. आणि जरी परदेशात काही शूटिंग झालेलं असेल, कारण कथेची ती गरज होती, ज्यात तो मुलगा आहे तो भारतातनं परदेशात शिकायला म्हणून जातो आणि एक मुलगी भारतात एक मुलगी परदेशात, अशा 2 आहे, एक यहाँ की एक वहाँ की, असं झालं. सो एनिवे, पण तरीसुद्धा कथेचं आणि कथेतील सगळ्या पात्रांचं मराठी पण आम्ही पूर्णपणे जपलेलं आहे. सो हा संपूर्णरित्या मराठी चित्रपट आहे, मराठी माणसांकरता, मराठी तरुणाईकरता बनवलेला चित्रपट आहे. खूप काळानंतर एवढ्या भव्य दिव्य लेवलवरती एक कॅन्डी फ्लॉस रोमॅन्स ज्याला आपण म्हणतो, एक राधा एक मीरा आहे. सो तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या राधा मीरा किंवा कृष्णाबरोबर जाऊन एन्जॉय करू शकाल अशा पद्धतीचा एवढ्या भव्य लेवलवरती सिनेमा, जो म्हणजे पुण्या मुंबईच्या थोडा बाहेर पाऊल टाकून मोठ्या स्केलवर शूट झाला आहे. हिरोइझम आहे जेवढा हवा तेवढा, मराठमोळेपणा आहे. तर सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्येच बघा. हा मोबाईल फोनवरती किंवा टी व्हीवर बघण्यासारखा सिनेमा नाही आहे. याचा खरा आनंद तुम्हाला फक्त थिएटरमध्ये लुटता येणार आहे. सो 7 फेब्रुवारी 2025 तुमच्यापैकी तुमचं कोण जी राधा असेल, मीरा असेल, जो तुमचा कृष्ण असेल, त्याला घेऊन जा आणि एकत्र एन्जॉय करा. आणि या सी यू इन द थिएटर्स. मला वाटतं की कश्मीर जे काम करतो ते अतिशय चोख आणि सुंदर करतो, म्हणूनच त्याची प्रत्येक कलाकृती, मग तो सिनेमा असू देत, ती वेबसिरीज असू देत किंवा एखादा रियालिटी शो असू देत, तो चोखच करतो आणि म्हणूनच इतका चाहता वर्ग तू कमवलायस कश्मीर.
तू सुरुवातीला जसं म्हणालास की प्रेक्षकांचं हे प्रेम आम्हाला नेहमी हवंसंच वाटतं. त्यातही मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल तिकडचा जो यूथ आहे त्याचा जो रिस्पॉन्स असतो तो बघून तुम्हाला आणखीन छान वाटत असेल, कॉलेजचे दिवस तुमचे आठवत असतील. तर तुला मला विचारायचं आहे की या पूर्ण तुझ्या आयुष्यात कॉलेजचे दिवस हा एक महत्त्वाचा, सगळ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. तुझ्यासाठी तो किती महत्त्वाचा टप्पा होता आणि ते दिवस तुझे कसे होते कॉलेजचे? नाही, ॲक्च्युली ना सगळ्या प्रमोशन्समध्ये ना आय लव्ह द मोस्ट कॉलेजेसमध्ये जाण्याकरता. मला सगळ्यात जास्त कॉलेज क्राऊडमध्ये जाऊन गप्पा मारायला, लोकांना भेटायला आणि प्रमोट करायला आवडतं. फॉर द सिम्पल रिझन, मी माझं जे करिअर होतं, माझं जे काम होतं ते 15व्या वर्षी सुरू केलं आणि 16पासून 21पर्यंत मी माझी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापित केली. माझी डान्स इन्स्टिट्यूट होती आणि मी पॅन इंडिया अख्ख्या देशभर फिरून मोठे मोठे कॉर्पोरेट इव्हेंट्स हँडल करायचो. सो माझा ना कॉलेजचा काळ थोडासा मिस आउट झाला. सो ही जी मी आता आतमध्ये आल्यावरती वाईब पाहिली. मी अजून पण 3-4 कॉलेजेसना व्हिजिट केलं गेलं एका महिन्यात आणि कॉलेजचा कट्टा, कॅन्टीनची मस्ती, हे जे काही इव्हेंट्स असतात, गॅदरिंग्स असतात, ह्याची थोडी मस्ती ना थोडी मिस आउट झाली माझी. सो आय काइंड ऑफ ह्यांच्याकडे पाहून आय एम काइंड ऑफ रिलिव्हिंग इट. मला पुन्हा कॉलेजमध्ये आल्यासारखं वाटतं. अँड एक अजून मोठी चूक माझी झाली, मी मॅडमशी आत्ता शेअर केलं. इट्स अ लर्निंग. पण मला नाटक सिनेमा करायचा होता त्यामुळे मी स्ट्रीम चुकीचा निवडला चुकून. मला वेळ मिळावा नाटकाकरता, सिनेमा करता, म्हणून मी कॉमर्सला गेलो की कॉमर्सला आपल्याला कमी अटेंडन्स, कमी अभ्यास पडेल. आणि मी अकाउंट्स, इकॉनॉमिक्स हे सगळं शिकत बसलो 5 वर्ष 4 वर्ष. आणि नंतर जेव्हा मी 22-23 वर्षाचा झालो आणि थिएटर करायला लागलो तेव्हा मी वाचन सुरू केलं. आणि वाचनामध्ये मी अँटॉन चेकाव, विजय तेंडुलकर, मग आपलं टॉल्स्टॉय, दोस्तोस्की हे सगळं वाचायला लागलो. आणि मग तेव्हा जी कॉलेजची पोरं आमच्याबरोबर करत होती, तेव्हा कॉलेजमध्ये असणारी 18 वर्षाची 19 वर्षाची मुलं, त्यांना मी सांगितलं अरे हा वाला चॅप्टर वाच, किंवा टॉल्स्टॉय वाच, किंवा चेकाव वाच, किंवा तेंडुलकर वाच. तर सडनली असं समोर उत्तरेचं हे तर आम्ही वाचतोय, हे आमचं झालंय वाचून. आणि असं वाटायचं अरे 18 वर्षाचा मुलगा मुलगी कसे काय. तर मग तेव्हा कळलं की ते आर्ट्सला आहेत आणि लिटरेचर शिकतायत आणि त्यांनी कॉलेजमध्येच हे शिकलेलं आहे. म्हणजे मी ज्या क्षेत्रात जायचं आहे त्याचा अभ्यास जो 22व्या-23व्या वर्षी सुरू केला, ग्रॅज्युएशन करून इकॉनॉमिक्स आणि अकाउंट्स शिकून, त्यानंतर कळलं की अरे हे सगळं मी जर का आर्ट्स घेतलं असतं आणि लिटरेचर घेतलं असतं तर हे सगळं मी 17व्या वर्षापासून शिकत आलो असतो. सो अशा पण गमती झाल्या. बट मला कळलं की ह्या कॉलेजमध्ये करिअर गायडन्स खूप मोठ्या प्रमाणात दिला जातो आजकाल मुलांना. सो हे एक एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर, जिथं जागत ज्यांनी 5 वर्ष असं काहीतरी तो शिकला, जे आता माझ्या गावी पण नाही आहे. मला अकाउंट्स वगैरे काही झेपत नाहीत, ना इकॉनॉमिक्स झेपतं. मला सिनेमा कळतो, मला लिटरेचर कळतं. तर ते मी खूप आधी शिकू शकलो असतो जर का प्रॉपर गायडन्स मिळालं असतं. सो आय थिंक एकदा या कॉलेजकरता पण जोरदार टाळ्या. अशा शिक्षण संस्था आता आहेत जिथे करेक्ट गायडन्स दिला जातो की तुम्हाला काय बनायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे पुढच्या आयुष्यात, आणि त्या हिशोबाने तुम्ही कुठल्या पद्धतीचं एज्युकेशन, शिक्षण घेतलं पाहिजे. सो मला कॉलेजच्या जास्त आठवणी माझ्याकडे नसल्यामुळे मी हे वेगळंच भाषण देऊन टाकलं आता. नाही, पण मला वाटतं की महत्त्वाचं आहेच ही गोष्ट. पण आता तू जसं म्हणालास तसं की त्या पिरियडमध्ये तू बहुतांश वेळा बाहेर काम करत होतास किंवा तू काम सुरू केलं होतंस, पण तरीसुद्धा हा जो टप्पा असतो कॉलेजचा किंवा या टप्प्यातलं शिक्षण जे असतं ते किती महत्त्वाचं असतं हे तू ह्या सगळ्यांना सांगावंस असं मला वाटतं. आय फील ह्या टप्प्यातलं शिक्षण तुम्ही ना शेपअप होता खूप मोठ्या स्केलवरती. आय थिंक जसं आम्ही सिनेमामध्ये ॲक्टिंग करायला सुरुवात करायच्या आधी ना आम्हाला कायम सांगतात की तुम्ही प्रोडक्शनमध्ये काम करा 2-4 वर्ष, तुम्ही असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक 4-5 वर्ष काम करा, तुम्ही सिनेमा शिकून घ्या प्रॅक्टिकली काय आहे आणि थिओरिटिकली सुद्धा. कारण फक्त शूटवरती नाही तर एक असिस्टंट डिरेक्टर असतो किंवा एक प्रोडक्शनवाला असतो, तो शेड्युलिंग करतो ऑफिसमध्ये बसून, ऑडिशन्स घेतो, सीन ब्रेकडाऊन्स करतात ते वगैरे. सो ही जी पूर्वतयारी आहे ना, आय थिंक कुठलंही कॉलेज जे आहे हे पुढे त्यांना ज्या करिअरमध्ये जायचं आहे त्याच्याकरताची ही पूर्वतयारी कॉलेज ती तयारी करून घेत असतं एका प्रोफेशनल फील्डमध्ये एंटर करण्याआधी. सो आय फील म्हणजे मला जर का आयुष्यात विचारलं की पुन्हा एकदा जन्म घेतलास आणि तर तुला काय बदलावं असं वाटेल तुझ्या आयुष्यात, असे प्रश्न फार विचारतात इंटरव्ह्यूजमध्ये आजकाल. सो एकच गोष्ट मला बदलायला आवडेल, मला पुन्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन फक्त कॉलेजमध्ये शिकायला आवडेल. फक्त कॉलेजमधल्या टीचर्सकडनं, त्यांच्या स्टाफकडनं मला 3 वर्ष 4 वर्ष शिकायला आवडेल. आय थिंक तेवढी एकच गोष्ट मला मिसिंग वाटते माझ्या आयुष्यातली. सो मला काय झालं, मला जिथे पोचायचं होतं किंवा जे काही जिथे कुठे मी आत्ता पोचलो आहे
ते मी कदाचित 5 वर्ष आधी पोचलो असतो जर का मला तो कॉलेजचा काळ पूर्णपणे म्हणजे त्याचा वापर करून घेता आला असता, तो एन्जॉय करता आला असता, त्यात शिकता आलं असतं, तर कदाचित आत्ता मी जिथे ते मी 5 वर्ष आधी असतो. सो कॉलेज एज्युकेशन इज दॅट स्टेपिंग स्टोन. आय थिंक प्रत्येकाने कॉलेजला सिरियसली घ्यावं, डेड सिरियस घ्यावं. पण तू आता असं म्हणल्यानंतर सगळी शांतता झाली आहे इथे, कॉलेजला सिरियसली घ्यावं आणि सिरियसली, तर मला असं खूप सिरियसली घेतलं त्यांनी. तर तू जसं आता म्हणालास की मला कॉलेजमध्ये जाऊन पुन्हा शिकावं असं वाटेल, 3-4 वर्ष मला शिकावं असं वाटेल, पण इथे तू नुसतं शिकावं असं वाटेल म्हटल्यानंतर इथे खरंच शांतता बसली आहे. तू थोडीशी मजा मस्ती तू जेवढा केवढा होतास कॉलेजच्या वेळेमध्ये किंवा थोडंसं जे काही दिवस तू घालवले असशील त्याच्यामधले काही गमती जमती घडल्या असतील, काही इंटरेस्टिंग काही घडलं असेल तर ते सांगू. गमती जमती म्हणजे आमचे व्हाईस प्रिन्सिपल होते. मी BMCC कॉलेजमध्ये होतो पुण्यामध्ये आणि मी काम करत असल्यामुळे माझं अटेंडन्स हे जवळपास 0च्या जवळच असायचं. 1-2 दिवस 3 दिवस फार तर फार. आणि प्रॅक्टिकल्सला आम्ही जायचो. आणि तिसरी गोष्ट की मी कॉलेजच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण नसायचो, त्यामुळे मला ती पण मुभा नव्हती की अरे अच्छा ठीक आहे हा कॉलेज करता रिप्रेझेंट करतो हे ते. मी माझंच काहीतरी बाहेर वेगळं काम करत होतो. सो आम्ही एकदा ना परीक्षेला गेलो, मी आणि माझा मित्र डिरेक्टली परीक्षेला गेलो आणि अर्धा तास लेट पोचलो पेपरला. अर्धा तास लेट. मला अजूनही आठवतंय मी ग्राउंडवरनं आम्ही त्या बिल्डिंगपर्यंत जात होतो आणि गप्पा मारत जात होतो. हां जायचं आपल्याला काय अर्धा पाऊण तासातच जेवढं येणार आहे तेवढं लिहून यायचं, पासिंग मार्क्स घेऊन बाहेर पडायचे, असा तेव्हा हेतू होता. पण आम्ही असे शिरायला गेलो बिल्डिंगमध्ये आणि समोर आमचे व्हाईस प्रिन्सिपल होते, ते 6 फूट 3 इंच होते, 6 feet 3. आय मीन समोर असा पहाडासारखा एक माणूस उभा आहे, अख्खा दरवाजा ब्लॉक करून. आणि आम्ही गेलो आणि उभे राहिलो आणि त्यांच्याकडे पाहिलं तर ते म्हणाले कुठे चाललंय. मी म्हणलं की सर एक्झाम हॉलमध्ये एक्झाम पेपर. म्हणले नाही झालं, एक्झाम संपली, चला जा. एक्झाम संपली म्हणाले, झालं. अर्धा तास झाला होता पण ते म्हणाले नाही झाली एक्झाम संपली, जा. बरं आता एवढ्या मोठ्या आवाढव्य माणसासमोर कसं, आणि प्लस व्हाईस प्रिन्सिपल कॉलेजचे, दिसायला सुद्धा त्यांची फार इंटिमिडेटिंग पर्सनॅलिटी होती. सो त्यांना वाटलं आम्ही प्लीज सर आहे, तर आम्हाला इतकी भीती वाटली की आम्ही टर्न करून निघायला लागलो की ओके म्हणून आम्ही निघायला लागलो. तर मागणं जोरात आलं, हे कुठे चाललाय निर्लज्जासारखे, चला या परत आतमध्ये. त्यांना सो ही वॉज लाईक की जा म्हणल्यावरती चाललेत दोघं पेपर सोडून, नाही द्यायची एक्झाम म्हणून. सो ही एक आठवण कायम माझ्या लक्षात राहील. ही काही खूप आदर्श आठवण नाही आहे ही, प्लीज तुमच्या मनातनं डिलीट करून टाका नंतर, असं कोणी प्लीज वागू नका. पण या गमती जमती असतात. माझ्या आईच्या पण अशा खूप गमती जमती. ॲक्च्युली माझ्या आईचे जास्त आहेत. माझी आई रुईया कॉलेजमध्ये होती मुंबईमध्ये आणि त्यांना एकदा अनाऊन्स केलं होतं असं असेंब्लीमध्ये की ह्या मुली अशी नावं घेतली होती, दीज आर द परमनंट मेंबर्स ऑफ रुईया कॉलेज कॅन्टीन. सो पहिल्यांदा रुईया कॉलेज बोलले फक्त, त्यांना कळलं नाही की का असं म्हणा, आणि मग पुढे कॅन्टीन जोडून दिलं फक्त. सो या पण तू आता म्हणालास की ही काय आदर्श आठवण नाहीये, पण मला असं वाटतं की इथे बसलेल्यांना बऱ्याचदा असा थोडाफार अनुभव असेल की 5 मिनिटं उशिरा, 10 मिनिटं उशिरा, कदाचित परीक्षेला नाही पण लेक्चरला वगैरे अनेकदा असू शकतं. त्यामुळे ह्या आठवणी कदाचित अनेकांच्या असतील. मी थोडं सिनेमांकडे येईन गश्मीर, कारण मला वाटतं मराठी सिनेमा बघणारा प्रेक्षक वर्ग जो आहे त्याच्यामध्ये तरुण वर्ग सुद्धा आहे. बघता की नाही तुम्ही सिनेमे, मराठी सिनेमे बघता की नाही, थिएटरला जाऊन बघता की नाही, ते महत्वाचं आहे. हो केवढा छोटा हो रे, केवढा छोटा. माझं मन राखण्याकरता तरी हो म्हणा मोठ्याने. थिएटरला जाऊन हा सिनेमा थिएटरला जाऊन बघणार की नाही, बस एवढं पुरे. पण मराठी सिनेमा आणि तरुण वर्ग हे जे समीकरण आहे तर त्याचं तुझं निरीक्षण काय आहे? कारण मराठी तरुणांना नेमकं काय हवं आहे मराठी सिनेमांकडनं आणि त्यांना काय हवं आहे हे समजण्यामध्ये कुठेतरी प्लस मायनस होतं आहे का इंडस्ट्रीचं, असं तुला वाटतं का? कारण येणारे सिनेमे बघता, त्याला मिळणारा तरुण वर्गाचा रिस्पॉन्स बघता, असं तुला वाटतंय? मला असं वाटतं मराठी सिनेमा आत्ता ज्या स्टेजला आहे ना, आपण अशा एका स्टेजला आहोत की जिकडे आपण इट्स मेक ऑर ब्रेक. पुढच्या 5 वर्षात कशा पद्धतीचे मराठी सिनेमे येतात ना त्यावर ठरणार आहे की ही इंडस्ट्री एकतर मल्याळम, तेलुगू, तामिळ या झोनमध्ये जाऊ शकते, म्हणजे त्या स्केलला जाऊ शकते, नाहीतर ही इथेच राहील आणि मग पुढचे 25 वर्ष इथेच राहील, ती हलणार नाही पुढे. कारण लोक कंटाळतील हळूहळू. कारण जास्त आत्ता त्या मेक ऑर ब्रेकला आहोत, कारण आत्ता लोक जायला मागतायत थिएटरला. आत्ता काही चांगले सिनेमे, आत्ता फुलवंती म्हणून माझा एक सिनेमा आला होता, तर थँक्यू तर बऱ्याच लोकांनी तो थिएटरला जाऊन बघितला. लोक जात होती, गर्दी होत होती वर्ड ऑफ माउथनी हळूहळू थिएटरला. खरं तर तो खूप लिमिटेड ऑडियन्स करताचा सिनेमा आहे, सगळ्यांना अपील होईल असा सिनेमा नाही आहे.
पण तरी लोक जायला विलिंग आहेत आता. सो आत्ता कशा पद्धतीचा सिनेमा बनवतो पुढची 5 वर्षे फार महत्वाचं आहे. तरुण ऑडियन्सच आहे असं नाही, प्रत्येक सिनेमाचा एक ऑडियन्स असतो. मला असं वाटतं तरुणाईला काय हवंय तर चुकून तरुणीला निघालं, सॉरी, तरुणाईला काय हवंय तर आय फील कन्व्हिक्शन. मला असं वाटतं तुम्ही जी कथा सांगताय त्यात किती कन्व्हिक्शन आहे. आपल्याला हिरोइझम हवं आहे, आपल्याला ॲस्पिरेशनल स्टोरीज हव्या आहेत, आपल्याला त्या ॲस्पिरेशनल स्टोरीज पाहून आपल्याला रोल मॉडेल्स तयार करायचे आहेत. ते तुमच्या हिरोज आणि हिरोईन्समधनं घडले पाहिजेत. त्याकरता दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनीच नाही तर हिरोईन्सनी जे ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेस आहेत त्यांनी स्वतःला तसं घडवलं पाहिजे, तेवढं काम स्वतःवर केलं पाहिजे. तर कारण दिस इज अन एज जिकडे तुम्ही ॲस्पिरेशन कायम शोधत असता, अननोईंगली सुद्धा, नॉट नोईंगली, अननोईंगली सुद्धा. यू वॉन्ट समथिंग जे तुमचं रक्त असं सळसळवेल, तुम्हाला काहीतरी एक कॉन्फिडन्स देईल, तुम्हाला एक बिलीफ सिस्टीम देईल, तुम्हाला समथिंग टू लुक अप टू, की बाहेर पडल्यावर असं वाटेल की मी जग जिंकू शकतो किंवा जग जिंकू शकते. आणि त्याबरोबर काही व्हॅल्यूज सुद्धा इम्बाईब होतात न कळत. अशा पद्धतीचे सिनेमे आपण आता करायला सुरुवात केली. वी नीड टू क्रिएट हिरोज. जर का तरुणाईचा फक्त तुम्ही विचार करत असाल तर, की एक स्केलवरती हिरोज तयार करणं विथ कॉन्टेंट, अलॉंग विथ कॉन्टेंट. सो आता ना हे एक्सक्यूज देणं मराठी सिनेमानी थोडंसं कमी केलं पाहिजे, की कॉन्टेंट इज किंग, कॉन्टेंट इज किंग. सो आपल्या ज्या इतर कमतरता आहेत, आपण ज्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय किंवा ती मेहनत घेत नाही आहोत, त्याच्यावर पांघरूण घालण्याकरता आपण नाही म्हणलं पाहिजे कॉन्टेंट इज किंग, की अरे ठीक आहे ना आम्ही तर फक्त कॉन्टेंट, पण तो बघायला कोणी आलं तर पाहिजे ना. कुठला तरी एक निर्माता काही कोटी रुपये त्यात गुंतवतो. सो आणि ती तरुण आहे, कारण आय फील आपल्याकडे वयस्कर ऑडियन्स सुद्धा आहे, आपल्याकडे मिडल एजेड ऑडियन्स सुद्धा आहे, आपल्याकडे बालकांचा ऑडियन्स सुद्धा आहे. मला माहिती आहे देऊळ बंद करता फॉर राघव शास्त्री मला मॅक्झिमम रिस्पॉन्स येतो तो 4 वर्षाच्या मुलापासून ते 18 वर्षाच्या मुलांपर्यंत. हा अख्खा वर्ग, आणि त्यानंतर पुढचा वर्ग आहेच, पण हा वर्ग पण खूप अटॅच होतो देऊळ बंद सारख्या सिनेमाला. सो आता ही एक जेनरिक फिल्म झाली, ही सगळ्या ऑडियन्सला अपील करते, पण हा ऑडियन्स सगळ्यात महत्वाचा, कारण हा ऑडियन्स पुढचे 25 वर्ष आपला सिनेमा चालवणार आहे. हा आत्ता जर का जोडला गेला, हा आत्ता जर का ह्यांनी ठरवलं की नाही मला मराठी सिनेमा आवडतोय, आता हे जे करतात ते मला आवडते आणि मी थिएटरला जाऊन बघणार, तर पुढचे 25 वर्ष मराठी सिनेमाला मरण नाही आहे. त्यामुळे ह्या ऑडियन्सला अट्रॅक्ट करणं फार गरजेचं आहे. ह्यांना काय हवंय ते समजून घेणं, समजून आपण नाही घेऊ शकत, पण कन्व्हिक्शननी करणं, कन्व्हिक्शननी मोठ्या गोष्टी सांगणं हे फार गरजेचं आहे. तू आता हिरो बद्दल म्हणालास, कंटेंट इज किंग असं आपण नेहमी म्हणतो मराठी सिनेमात. तू जसं म्हणालास की ते एक्सक्यूज देणं सोडलं पाहिजे, पण तरी सुद्धा आम्हाला सुद्धा गश्मीर सारखा हिरो बघायचा आहे मराठी सिनेमात. गश्मीर जे काम करतो ते मी मगाशी म्हणाले तसं ते चोख आणि खणखणीत असतं, पण तरी सुद्धा असे हिरो क्रिएट करायला आणखी काय प्रयत्न व्हायला हवेत असं तुला वाटतं, आणि कोणी ते कोणाकडून ते अधिक व्हायला हवे? हिरो करण्याकरता काय हिरो करता काय, हिरो कोणी बनवू नाही शकत. आय थिंक हिरो ही एक हा एक थॉट आहे, ही एक बिलीफ सिस्टम आहे. हिरो हा प्रत्येक वेळेस देखणाच असला पाहिजे अशी गरज नाही आहे. हिरो याचं त्यांनी 50व्या मजल्यावरून उडी मारली पाहिजे, धावत्या ट्रेनवर तो धावला पाहिजे, त्यांनी नुसता कॅन्डी फ्लॉस रोमॅन्स केला पाहिजे, हा एक पद्धतीचा हिरो आहे. हिरो ही एक बिलीफ सिस्टम आहे आय फील. त्यामुळे कन्व्हिक्शन, परत मी तिकडेच येईन, कन्व्हिक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि मला असं वाटतं थोडं ॲक्टर्सनी ना ओनरशिप घेतली पाहिजे फिल्मची. तुम्ही एखादी फिल्म जेव्हा करता, तू म्हणतेस की सातत्याने वेगळं काम, चांगलं काम, हे काम, तर एक फिल्मची ओनरशिप असते. पैशाच्या पलीकडे जाऊन ही फिल्म आपण लोकांना दाखवणार आहोत, कोणतरी इन्व्हेस्ट करणार आहे. आज ह्या सगळ्यांमधले जे तरुण मुलं मुली आहेत ते थिएटरला जाताना त्यांच्या पॉकेट मनीमधनं 250 रुपये घालणार आहेत यार, 300 रुपये घालणार आहेत थिएटरला जाऊन चित्रपट बघायला. ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांच्या 3 तासांची आणि त्यांच्या पैशाची. त्याला आपण ग्रांटेड नाही घेऊ शकत. सो ॲक्टर्सना सुद्धा थोडीशी ओनरशिप दाखवली पाहिजे की हा माझा चित्रपट आहे, ह्याच्याकरता मी पूर्वतयारी पण केली पाहिजे आणि पोस्टला पण मी ह्याला कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. म्हणजे चित्रपट झाल्यानंतर त्याचं पूर्ण व्यवस्थित बनलाय का, त्याला तुमची किती गरज आहे, बाहेर जाऊन लोकांना भेटणं, लोकांच्यात मिसळणं, त्यांना सांगणं की तुम्ही हा चित्रपट का पाहायला पाहिजे, ही सुद्धा जी एक मेहनत असते ती पण ॲक्टर्सनी आता ओनरशिप घेऊन केली पाहिजे. इट कांट बी काही मी आपलं 30 दिवस शूटिंग केलं त्याचे मला एवढे पैसे मिळाले आणि आता वाच ना, आता मी प्रमोशनला शेवटचे 5 दिवस फक्त स्टुडिओमध्ये जाऊन इंटरव्ह्यूज देणार आहे किंवा एखाद दुसरा इव्हेंट अटेंड करणार आहे. तुम्ही ऑडियन्सशी कनेक्ट करता का? तुमची ऑडियन्स तुमच्याबरोबर आयडेंटिफाय करताय? तुमचे एक माणूस म्हणून तुमचे विचार काय आहेत?
सो फक्त तो हिरो ॲस्पायरिंग नसला पाहिजे, तुम्ही व्यक्ती म्हणून तुमचे विचार सुद्धा लोकांबरोबर कनेक्ट करतायत का? ते जेव्हा तुमचं गिव्ह अँड टेक सुरू होतं ऑडियन्स बरोबर, तेव्हा सुद्धा अंदाज यायला लागतो की ह्यांना काय आवडतं आणि काय नाही आवडत आहे, आणि आपण ह्यांना काय आत्ता दिलं पाहिजे, ह्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे, आत्ता आपल्या तरुणाईला कुठल्या गोष्टीची गरज आहे, ते मी माझ्या सिनेमातनं देईन ऑफकोर्स. कारण मी काय आय एम नॉट अ स्पीकर की मी रोज भाषण देऊन ते नाही करू शकत, पण त्यांच्याशी कनेक्ट केल्यावर, त्यांच्याशी गप्पा मारल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर त्यांचा कुठल्या गोष्टीवर रिस्पॉन्स येतो, कुठल्या गोष्टीवर नाही येत, कुठली गोष्ट त्यांच्या मनाला भिडते, ह्याच्यावरनं मी ठरवतो की मला पुढचा सिनेमा करताना काय द्यायचं आहे त्यांना. सो हा कनेक्ट फार महत्त्वाचा आहे. सो आय थिंक an actor should invest in a film. They should invest in the film. फक्त पैसे घेऊन आपण काम केलं 30 दिवस आणि बाहेर पडलो, ही ॲटिट्यूड आता मराठी सिनेमामध्ये मला असं वाटतं नाही चालणार. आणि हे आता एका दुसऱ्यांनी जरी सुरू केलं तरी पुढच्या 5 वर्षात ॲटलिस्ट असे 5-6 लोक उभे राहिले पाहिजेत की जे ह्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन मराठी सिनेमाला देतात, पैशाच्या पलीकडे जाऊन. फॉर एक्झाम्पल, मराठी करता मी मागे पण तुला बोललो होतो एकदा की मराठी करता मी आत्ता माझ्याकडनं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तर माझा सिनेमा जेव्हा मी करतो मराठी, तेव्हा मी निर्मात्याला सांगतो तुम्ही चित्रपट बनवा. मी चित्रपटात काम करतो, ते विचारतात तुझी फी किती आहे, मी सांगतो मी एवढी फी घेतो पण मला आत्ता पैसे देऊ नका, तुम्ही पूर्ण चित्रपट बनवा, चित्रपट पूर्ण होऊन जाऊ दे, त्यानंतर पैसे उरले तर मला द्या. जर का नाही उरले तर आपण चित्रपट रिलीज करू, चित्रपटातनं तुम्ही जो पैसा कमवाल त्यातनं प्रॉफिट झाला तर मला पैसा द्या. बेसिकली एवढं तरी कॉन्ट्रीब्युशन आपल्याकडनं बनतं. सो आता पण मग हे कसं नाही, पण मग हाऊ डू यू पुट फूड ऑन युअर टेबल, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की अरे मग पैसे कमवायचे, मग वाया मीडिया शोधा इतर मार्ग पैसे कमवण्याचे. मी शोधतो इकडनं तिकडनं, मी बाजूच्या ठिकाणून पैसे कमवतो. मी कधी एखादी हिंदी वेबसिरीज करून टाकतो आणि तिकडे दाबून पैसे घेतो मस्तपैकी, कारण मला माहिती आहे माझ्या मराठी सिनेमाला आत्ता कदाचित मला पैसे नाही चार्ज करायचे कारण मला तो सिनेमा पुढे न्यायचा आहे. आणि तिकडे ती जी वेब सिरीज आहे ती कुठला तरी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्यांना त्या पैशाने काही एवढा फरक पडत आणि त्यांना मी हवा आहे की बाबा तू हवा आहेस. आत्ता मी एक गुन्हा नावाची सिरीज केली किंवा त्याच्या आधी पण 1-2 वेब सिरीज केल्या आहेत, हिंदी TV शो केला. सो हे सगळे जे मोठे सिंडिकेट्स आहेत दे आर विलिंग टू पे आणि दे हॅव मनी अँड दे हॅव रिकव्हरी ऑल्सो. सो हे बॅलन्स आउट करणं सुद्धा आता ॲक्टर्सना खूप गरजेचं आहे की इकडनं मी घेतो, हे मी माझ्याकडे ठेवतो, पण ह्या माझ्या एखादं आपल्या घरातलं बाळ जरासं वीक असेल, जरासं मागे पडत असेल तर तुम्ही त्याला एक्स्ट्रा पुश द्याल ना पुढे जाण्याकरता. सो हे माझं ते बाळ आहे की ज्याला मला पण त्याच्यात पोटेन्शियल आहे, त्याला मला तिकडे जर का पुश करायचं असेल तर मला ते द्यायला पाहिजे त्याला एक्स्ट्राचं. सो दॅट्स वॉट वी ट्राय. आणि आय थिंक हे एक 5-6 लोकांनी जरी घेतलं ना धोरण, तरी सुद्धा पुढच्या 5 वर्षात आपण मराठी सिनेमाचं चित्र बदलू शकतो पूर्णपणे. मला वाटतं त्याच्या या विचारासाठी टाळ्या व्हायला पाहिजे, कारण आता बरेच कमी असे कलाकार असतील की जे इतका विचार करतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात विचार करतायत की नाहीतर जनरली आपल्याला असं चित्र दिसतं बाहेरून की अरे कलाकार म्हणजे दाबून पैसा घेत असणार, मानधन असणार सुसाट आणि मग ते सिनेमा करतात. पण नाही, गश्मीरसारखे असे कलाकारही इंडस्ट्रीत आहेत जे अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन सिनेमे करतात आणि म्हणूनच मला वाटतं की ते खणखणीत वाचतात. पण मला असं वाटतं गश्मीर तू सिनेमे केले आहेस, तू वेब सिरीज केलेले आहेस, पण मला असं वाटतं त्यातून तू जितका पोचलायस ना प्रेक्षकांपर्यंत त्याच्यापेक्षा कदाचित आणखी थोडा जास्त पोचलायस ते रियालिटी शोजमधनं. तुम्ही बघितलेत की नाही खतरों के खिलाडी, झलक दिखला जा, तर दुसरं बरोबर हे मेन्शन करायची गरज नव्हती काय. ओके. पण त्यात दोन्ही शोजमध्ये तू खूप कमाल केलेली आहेस. आणि तर तुला असं वाटतं का की या तरुण वर्ग हा रियालिटी शोजला जास्त कनेक्ट करतो असं तुला वाटतं? काय तुम्हीच सांगा, तुम्ही कनेक्ट करता का रियालिटी शोजना? खूप करतात ऑब्व्हियसली करतात, कारण आय थिंक की तुमची खरी पर्सनॅलिटी तिकडे बाहेर येते आणि इट रिफ्लेक्ट्स. फक्त मला टॉक्सिक रियालिटी शोज नाही आवडत, मला थोडे पॉझिटिव्ह झोनमध्ये जाणारे रियालिटी शोज आवडतात. त्यामुळे झलक हा टॅलेंट बेस्ड रियालिटी शो होता. खतरों के खिलाडी मला स्टंट्स करायला आवडतात, मला ॲक्शन फिल्म करायची आहे पुढच्या वर्षी. सो इट इज समथिंग दॅट इज रिलेटेड टू माय वर्क. मला स्टंट्स आवडतात, सो मी तिकडे गेलो. आणि पण मला असं नाही वाटत की रियालिटी शोजना तरुणाई जास्त कनेक्ट करते, कारण मला असं वाटतं की माझा देऊळबंद सिनेमासुद्धा तितकाच पॉप्युलर आहे. त्या सिनेमानी पण मला शहरात गावागावात तो सिनेमा घेऊन गेला. सो चित्रपटाची एक वेगळी स्ट्रेंथ आहे
आणि रियालिटी शोची एक वेगळी स्ट्रेंथ, या दोन्हीला पण कम्पेअर नाही करू शकत तुम्ही. मला परत मी तिकडेच येईन, जे तुम्ही कन्व्हिक्शननी कराल ना ते सगळ्यात जास्त पॉप्युलर होणार आहे, ते सगळ्यात जास्त लोकांना इथे भिडणार आहे. आणि या सो आय थिंक खतरो मधनं एक गोष्ट नक्की घडली. आय फील खतरोनी माझी एक वेगळी पर्सनॅलिटी लोकांसमोर आणून ठेवली, जी आधी एक्सपोज नव्हती ऑडियन्सपर्यंत. आणि ही मुद्दाम केलेली गोष्ट नाही, मी जाऊन तिकडे जसा मी आहे तसाच होतो. मी काही करायचा प्रयत्न करत नव्हतो, मी काही दाखवायचा प्रयत्न, कुठला ड्रामा करत नव्हतो, काही नव्हतो करत. थोडे आम्ही मध्ये मध्ये गिग्स वगैरे करतो, फनी गिग्स, सारखे नाचवायचे मला ते, कारण मी नाच करतो म्हणून. सो तेवढं करायचो. पैसे चांगले घेतले मी, जसं मी तुम्हाला म्हटलं की तिकडनं भरपूर पैसे घेतले, कारण पुढे अजून एक मराठी चित्रपट करायचा होता म्हणून. सो ते सगळं केलं. बट इट गेव एक गोष्ट मला खतरोनी दिली, मला आवर्जून सांगायला आवडेल. खतरोनी ना मला कॅरेक्टर दिलं. आय बिलीव्ह खतरोमध्ये ना ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम जिकडे मला असं वाटत होतं की हा स्टंट माझाच आहे आणि हा मी 100% जिंकणार, आणि माहिती होतं की हा मी जिंकूच शकतो, कोणालाही वाटत होतं की हा हाच जिंकेल, पॉसिबलच नाही की हा हरेल, तिथे सुद्धा कधी कधी मिसटाईम करून तुम्ही हरता. इट्स अ स्पोर्ट आफ्टर ऑल. बेस्ट ऑफ द बेस्ट बॅट्समन सुद्धा झिरोवरती कधी कधी आउट होतो, बऱ्याचदा सुद्धा आउट होतो कधी कधी आउट ऑफ फॉर्म गेला तर. सो तिकडे तुम्ही हरल्यानंतर ना आय थिंक फेल्युअर तुमचं कॅरेक्टर बनवतं पूर्णपणे. फेल्युअरमध्ये तुम्ही ते फेल्युअर किती चांगलं ॲक्सेप्ट करता आणि तुम्ही त्याच्याकरता कारणं देत बसताय. मोस्टली तुम्ही बघाल की कारणं येतात की नाही ते तसं झालं ना म्हणून माझं असं झालं, ते वो ऐसा हुआ ना इसलिए मेरा ऐसा हो गया. नाही ना, मी आज हरलो. I deserved to win, I had every right to win, I had every potential to win, पण आज मी मिसटाईम केलं and I lost it and the other person did better than me. सरळ ताठ कण्याने जाऊन त्याला कॉंग्रॅच्युलेट करा, say you were better than me and thank you and I lost, I couldn't do it today. Accept it. तुमचं फेल्युअरमध्ये जेवढं कॅरेक्टर दिसून येतं ना तेवढं पण तुमचं यशामध्ये नाही दिसून येत. तुम्ही फेल झाल्यावरती तुम्ही स्वतःला किती छान कंडक्ट करता, दॅट शोज युअर कॅरेक्टर. आय थिंक खतरो गेव दॅट टू मी. म्हणजे ते प्रोसेसमध्ये झालं, ते होता मी जे ॲक्सेप्ट करायला लागलो ना जसं जसं, कारण माझा खतरोचा अख्खा प्रवास असा होता. इट वॉज नेवर असा पण नव्हता आणि असा पण नव्हता. इट वॉज ऑलवेज जिंकला अरे हरला जिंकला असा होता. सो माझी पर्सनॅलिटी एका पद्धतीने घडत गेली. खतरोनी मला हे खूप दिलं. मी स्वतःला खूप चांगल्या रीतीने समजायला लागलो आणि मला थोडंसं आयुष्याबद्दल सुद्धा थोडंसं मला थोडी जास्त चांगली समज आली खतरोमुळे. आय अंडरस्टूड व्हॉट कॅरेक्टर इज बिकॉज ऑफ खतरो. सो इट्स अन इम्पॉर्टंट शो इन माय लाईफ आय फील. मला वाटतं की त्याने जे आत्ता एक महत्त्वाचं तू आत्ता एक बोललायस की एखाद्या दिवशी आपण हरलो तर ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि जो जिंकला त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. मला वाटतं हा संदेश ना आत्ताच्या जनरेशनसाठी खूप महत्त्वाचा आहे मला असं वाटतं, कारण की हे आत्ता कॉलेजमध्ये आहे ही पिढी, पण ती पुढे जाऊन स्पर्धेला सामोरी जाणारच आहेत. तर तुला त्या अनुषंगाने त्यांना काय सांगायला आवडेल या मुलांना? No, I feel it is the same thing. It's just you gotta be. I think your failures define you. तुम्ही अजून एक मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली की मी ना कायम फेल्युअरला खूप घाबरायचो. मी नवीन गोष्टी तुम्ही पाहिलं तर मी झलक आत्ता 3 वर्षापूर्वी केलं. झलक दिखलाजा कदाचित मी 22व्या वर्षीच केलं असतं. मला तेव्हा कोरिओग्राफर म्हणून बोलवत होते. द ओनली रिझन आय डिड नॉट डू झलक दिखलाजा ॲट दॅट टाइम, हे मी अगदी पब्लिकली ॲक्सेप्ट करतोय, की मला भीती होती की मी हरीन आणि माझी डान्स इन्स्टिट्यूट होती आणि मला असं आलं की जर का मी झलक दिखलाजामध्ये जाऊन हरलो तर माझ्या डान्स इन्स्टिट्यूटमधली लोक म्हणतील अरे हमारे सर हार गए. सो मला ते फिअर ऑफ फेल्युअर होतं. आणि मी तुला आत्ता सांगतो, आत्ता मी 3 वर्षापूर्वी झलक दिखलाजा घेतलं. आय वॉज लाईक की हरलं तर हरलं, डझंट मॅटर. मला तिकडे जाऊन ना 5 मेमोरेबल परफॉर्मन्सेस द्यायचे. 10 वर्षानंतर जाऊन सुद्धा कोणी जर का झलक दिखलाजाचा विषय काढला तर म्हणतील यार वो 5 परफॉर्मन्सेस उसके जाके देख, बहुत कमाल के किए थे उसने. तेवढं, कारण ट्रॉफी कोण जिंकलं कोण नाही जिंकलं कोणाला लक्षात राहत नाही 1-2 वर्षानंतर. ते 5 परफॉर्मन्सेस लोकांच्या इकडे ठसा उमटवून जातात, इकडे ठसा उमटवून जातात, इथे कनेक्ट करून जातात. सो हे फिअर ऑफ फेल्युअर ना मला कॉलेजमधनं बाहेर पडताना या एक्झॅक्टली ह्या वयामध्ये प्रचंड होतं. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या मी आत्ता करतोय त्या मी तेव्हा करू शकलो असतो, त्या तेव्हा नाही केल्या. सो आय फील इफ यू गोईंग आउट जस्ट गो ऑल आउट यार. काही फरक नाही पडत. आणि लोक काय म्हणतील, लोकांचं परसेप्शन काय असेल, तू करू शकतोस, तू करू शकतेस, नाही करू शकतो, नाही करू शकत. आय फील सगळ्यांचं मत घ्या पण फिल्टर करायला शिका. शेवटी तुम्हाला कळलंय ना तुम्हाला हे करायचं आहे, इफ यू आर कन्व्हिन्स्ड अबाउट इट जस्ट गो अहेड अँड डू इट. फेल्युअर इज ओके. फेल्युअर इज, आय फील कुठलाही मोठा माणूस घ्या तुम्ही जगातला,
ज्यांनी बिझनेसमध्ये असो, स्पोर्ट्समध्ये असो, पॉलिटिक्समध्ये असो, सिनेमामध्ये असो, ज्यांनी काहीतरी कमवलंय त्यांचा तुम्ही रेशिओ बघा. इट विल ऑलवेज बी 70-30. 70% फेल्युअर असतं आणि 30% सक्सेस असतो. पण ते 30% त्यांना कुठच्या कुठे घेऊन जातं आणि ते 70% त्यांना शिकवून जातं खूप काही. त्यामुळे ती माणसं तशी बनतात जशी आहेत तशी. सो आय फील दॅट इज द ओनली थिंग यू शुड कीप इन माइंड. जस्ट फॉलो युअर हार्ट. जस्ट डू वॉट एव्हर यू वॉन्ट. फॉरगेट अबाउट फेल्युअर. इट्स गोना कम एनीवे. आता तू झलक दिखलाजाचा उल्लेख केलास, तुझ्या इन्स्टिट्यूटचा सुद्धा उल्लेख केलास, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कश्मीर उत्तम नाचतो, पण तरी सुद्धा आत्ता मराठी इंडस्ट्रीमध्ये म्हण किंवा मराठी सिनेमांमध्ये म्हणूया आपण, थोडंसं नृत्याला तुला हवा तसा परफॉर्मन्स तुला देता नाही आला नृत्याशी निगडीत मी विचारते मराठी सिनेमांमध्ये. असं तुला वाटतंय की असं एक दणदणीत काहीतरी एकदम गाणं असायला हवं सिनेमामध्ये? बाकीचे तुझे परफॉर्मन्स आम्ही बघितलेच आहेत झलक दिखलाजामध्ये वगैरे आणि आणखीन पण काही कार्यक्रमांमध्ये, पण असं तुला वाटतं कधीतरी, असं विचार करतोस तेव्हा की अरे एखादं दणदणीत गाणं असलं पाहिजे सिनेमात, माझं नाचता येईल त्याच्यामध्ये? या चित्रपटात आहे एक राधा एक मीरामध्ये आहे. देयर इज अ डान्स परफॉर्मन्स इंटरव्हलच्या नंतर जो दणदणीत आहे आणि साऊथचा कोरिओग्राफर आहे जानी मास्टर, ज्यांनी ते कट्टी रात वगैरे आजकालची ती गाडी ज्यांनी कोरिओग्राफ केली आहे, ही इज कोरिओग्राफ्ड इट. आणि अल्लू अर्जुनची बरीच गाणी तो कोरिओग्राफ करतो. सो त्यांनी पर्सनली ते गाणं कोरिओग्राफ केलं. सो ह्या टीजरमध्ये पण मी मध्ये त्या रेड जॅकेटमध्ये नाचताना मला दिसतोय. तर ते गाणं नंतर आम्ही आउट करणार आहोत, आत्ता नाही करणार. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा, तिकडेच तुम्हाला ते एन्जॉय करता येईल. बट देर इज अन आउट अँड आउट डान्स परफॉर्मन्स. पण मराठी सिनेमा करताना आय ऑलवेज फेल्ट आपण लोककलेला खूप प्राधान्य दिलंय आतापर्यंत आणि ते दिलंच पाहिजे. आपल्याकडे डान्स फॉर्म्समध्ये लावणी जास्त एक्सप्लोर झालाय आतापर्यंत किंवा तमाशाचे खेळ जास्त एक्सप्लोर झालेले आहेत. सो आय फील त्याचबरोबर अजून पण खूप अंग आहेत डान्सची, नृत्याची. तर मला एक आउट अँड आउट मराठीमध्ये ना म्युझिकल फिल्म करायची खूप इच्छा आहे. म्हणजे ते माझं स्वप्न आहे की एक आउट अँड आउट म्युझिकल फिल्म. सो बघूया ते आता पुढच्या 5 वर्षाचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये होत आहे का. तुझ्यासाठी आम्ही सगळे हे मॅनिफेस्ट करतो की अशा पद्धतीचा प्रोजेक्ट तुला मिळेल, असा सिनेमा मिळेल तुला. आणि त्याच्या नाही मिळालं तर आपण घडवून आणू ना, मी स्वतः निर्माण करीन, काय हरकत नाही. म्हणजे अभिनेता कश्मीर महाजनी काही दिवसांनी निर्माता कश्मीर महाजनी म्हणून पण आपल्याला दिसणार 2025 मध्येच 100%. माझा पुढचा चित्रपट मी स्वतः निर्मिती करतोय त्याची. आणि माझ्या वडिलांचा पिक्चर आहे त्याचाच आम्ही मॉडर्न डे स्पिन ऑफ करतोय. माझ्या वडिलांचा चित्रपट होता मुंबईचा फौजदार, माहिती आहे तुम्हाला. सो मला खूप लोक बऱ्याच काळापासून म्हणत होते की तू यार युनिफॉर्ममध्ये तुला बघायचं आहे आम्हाला, आयदर आर्मी किंवा पोलीस. सो मला पोलीस फोर्सवरती एक फिल्म करायची होती. सो आम्ही मग फौजदार नावाचा सिनेमा करायला आता त्याची संहिता आता जस्ट रेडी झाली आहे, स्क्रिप्ट रेडी झाली आहे. 2025 मध्ये मी स्वतः निर्मिती करणार आहे आणि मी फौजदारची भूमिका करणार आहे. सो लेट्स सी. मला वाटतं की कश्मीरने 2 बातम्या आपल्याला इकडे दिलेल्या आहेत आणि त्या तुमच्या सगळ्यांच्या समोर पहिल्यांदा शेअर केल्या आहेत. त्याला खूप शुभेच्छा देऊया आपण या दोन्ही सिनेमांसाठी. थँक्यू. मला वाटतं की आपल्या गप्पा सुरूच असतात, पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील कश्मीरला आणि तुम्हाला काही आहे तिकडे खूप छान वाटलं आपल्या सर्वांना. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तरुणाईला हे फक्त ग्लॅमर दिसतं, फेम दिसतो, ही बाहेरची गर्दी दिसते, पण तुम्ही त्या पाठीमागे केलेलं कष्ट, जेवता कधी, उठता कधी, झोपता कधी, हेही त्यांना करावं असं. थँक्यू. सिनेमातली लोक ग्लॅमर दिसतं, सगळं काही बरोबर आहे. आय फील, पण मी तुम्हाला खरं सांगू का, आम्ही जेवढी मेहनत घेतो ना त्या मनाने आम्हाला खूप जास्त प्रेम देतात, खूप जास्त प्रेम देतात. आय मीन एका कलाकाराला, मी कलाकाराच्या ह्याच्यातनं बोलतोय, एका कलाकाराला ना आयुष्यात जर का कुठली एक गोष्ट असली पाहिजे ज्याला लोक प्रेम देत आहेत तर इट शुड बी ग्रॅटिट्यूड. इट शुड बी ग्रॅटिट्यूड की यू शुड बी थँकफुल की हे मला मिळतंय. कारण आम्ही मेहनत करतो 13 तास 14 तास, कधी 24 तास. टेक्निशियन्स आमचे खूप मेहनत करतात. सकाळी मला आठवतं की खतरो के खिलाडी करत असताना किंवा आम्ही देऊळबंद करत असताना आम्ही 5000 किलोमीटर ट्रॅव्हल केलंय एका 9 दिवसाच्या कालावधीत. आम्ही ट्रॅव्हल करत होतो आणि शूट करत होतो. कारण आम्हाला सगळी स्वामींची जी देवस्थान आहेत ती सगळी कव्हर करायची होती 9 दिवसामध्ये. सो आम्ही अख्खं बाय रोड ट्रॅव्हल करून शूट करत होतो. तर आम्ही पहाटे 4ला उठायचो,
मग मी व्यायाम करायचो, मग मी खायचो प्यायचो थोडंसं आणि आम्ही 5:30-6ला शूटिंग चालू करायचो. ते शूटिंग रात्री 7पर्यंत चालायचं. त्यानंतर आम्ही पहाटे 2ला पुढच्या ठिकाणी पोहोचायचो. मग 2 तास झोपायचो. मग 4-4:30ला उठून परत तिकडे जे काय अवेलेबल असेल तिकडे एक अर्धा-पाऊण तास व्यायाम करायचो किंवा योग करायचो. मग परत खायचो प्यायचो आणि परत आम्ही रात्री, असं आम्ही 9 दिवस कंटिन्युअस केलेलं आहे. किंवा मी अंजान नावाची एक सिरीज करत होतो हिंदी, आणि मी बोनस नावाचा एक मराठी चित्रपट केला होता. सो मी अंजानचं शूटिंग रात्री वसईला करायचो, रात्री 9 ते सकाळी 6 उजेड येईपर्यंत, कारण ते सगळं नाईट शिफ्टमध्ये व्हायचं. डिटेक्टिव्ह स्टोरी होती, सुपर नॅचरल वगैरे. आणि सकाळी 6ला हायवेला, वसईवरनं गोरेगावला हायवेला एक गाडी मला दुसऱ्या प्रोडक्शनच्या गाडीमध्ये घालायची आणि तिकडनं मी वरळी कोळीवाड्याला जायचो. तिकडे मी पोचायचो 7:30पर्यंत आणि तिकडे व्हॅनिटीमध्ये माझा एक शॉवर लावला होता. तिकडे मी शॉवर वगैरे घ्यायचो आणि ठीक 8:30-9 वाजता बोनसचं शूटिंग सुरू व्हायचं, जे संध्याकाळी 6पर्यंत चालायचं. आणि संध्याकाळी 6ला ते संपलं की परत ह्या प्रोडक्शनची गाडी गोरेगावच्या हायवेवरती जायची आणि तिकडची अंजानची गाडी यायची, ह्या गाडीतनं त्या गाडीत घालायचे आणि तिकडे रात्री 7-7:30पर्यंत मला परत पोहोचवाय. असं 20 दिवस कंटिन्युअस मी केलं होतं, कारण मला मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं होतं. आणि सो या, पण आय फील आपण ना या कष्टांना जास्त ग्लॅमराईज नको करायला मॅम, कारण तुम्ही मला, आय बिलीव्ह, तुम्ही जर का खरंच मनापासनं खूप कन्व्हिक्शननी कष्ट करत राहिलात ना, एखाद्याला थोडं लवकर मिळतं, एखाद्याला थोडं लेट मिळतं, पण तुम्ही जेवढे कष्ट केलेत ना त्याच्यापेक्षा एक 5 पैसे जास्तच देतो तो कायम, आणि ते मिळतंच. सो इट्स ओके, इट्स रिवॉर्डिंग. येस सर. मला प्रश्न नाही विचारायचा, पण मला तुझ्या वडिलांची आठवण झाली, कारण मी आणि ते बऱ्याच वेळा पुण्यामध्ये आनंद सोसायटीला पोर रोडला ते सकाळी चहा घ्यायला यायचे. अच्छा. आणि मी सुद्धा सकाळी तिथं माझं पीजी करत असताना तिथं आम्ही बसायचो. हो. ते मला आठवण, आता मला आठवलं की तो चेहरा मला परत दिसला आता तुझ्या वडिलांच्या ह्याच्यातून. ते एक आठवण मला इथं. येस येस येस, थँक्यू सर. अजून एक 2 प्रश्न आपण घेऊयात. येस, तू तिकडनं थेट विचारलंस तरी चालेल. विचार. आय थिंक छत्रपती संभाजी महाराज ही छत्रपती शिवाजी महाराजांची सावलीच होती असं म्हणायला हरकत नाही एका पद्धतीने. त्यांची खूप, आणि त्यामुळेच आम्ही हे एक्सपेरिमेंट केलं. त्याचा एक किस्सा मी सांगतो, तू विचारलंस म्हणून. कारण मला ना ही एकच भूमिका आहे, म्हणजे ह्या 2 भूमिका आहेत, ह्याचा मला रिकॉल, तू बसलीस तरी चालेल, मी असाच उभा राहिलो कारण आता मी तुमच्याशी बोलतोय डिरेक्टली असं तर, आणि छत्रपतींबद्दल बोलतोय त्यामुळे. पण ही एकमेव भूमिका आहे ज्याचा मला रिकॉल नाही आहे, मला आठवतच नाही आहे. म्हणजे मला प्रत्येक, आता हा चित्रपट तुम्ही बघताय किंवा फुलवंती आहे, तर मी तुम्हाला सांगू शकतो की ह्या सीनमध्ये माझा मूड काय होता आणि मला काय करायचं होतं, आणि मी डोक्यात ठेवलं होतं की हे मी नंतर डबिंग स्टुडिओमध्ये जाऊन असं करीन. याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, तो गेटअप घ्यायला मला साधारणतः 1.5 तास लागायचा, पूर्ण प्रॉस्थेटिक्स वगैरे करून. माझी फेशियल ॲनाटॉमी बदलली होती. शिवाजी महाराजांच्या भूमिकेकरता मला आतमधनं डेंचर्स टाकले होते माझ्या चेहऱ्याचा थोडा आकार बदलण्याकरता. सो वर्ण नाही केलं, आम्ही सगळं आत घुसवलं होतं. सो छत्रपती शिवाजी महाराजांचे डायलॉग्स बोलून झाले की कट झाला आणि परत एकदा दुसऱ्या अँगलनी कॅमेरा लागायचा असेल तर की मी ते डेंचर्स काढायचो. मग अख्खं इकडे रक्तबंबाळ झालेलं असायचं आतमधनं. मी ते रक्त थुंकायचो, पाण्याचा घोट घ्यायचो आणि परत डेंचर्स घालून आम्ही असं 8-8 तास ते डायलॉग्स करत होतो, वेगवेगळ्या अँगल्सनी शूट. पण मला त्याचा रिकॉल नाही आहे, ते घडून गेलो. मला परत जर का कोणी सांगितलं तर मी इतक्या लगेच ते करू नाही शकणार. मला अजूनही महानाट्य वगैरे होतात, तिकडे बोलतात की चला तुम्ही करता का छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. मला नाही डेअरिंग होत. म्हटलं की नाही हो, हे असं सारखं सारखं करण्याची गोष्ट नाही. ते घडून गेलं त्यावेळेस. आणि दोन्ही भूमिका मी करू शकलो याचं मला श्रेय पूर्णपणे प्रवीण तरडेला द्यायचं आहे. कारण एक तर प्रवीण माझा खूप 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 जुना मित्र, भाऊ, माझा मोठा भाऊ म्हणायला हरकत नाही. आणि प्रवीणनी मला फोन केला होता की दादा मी हंबीरराव, तुम्हाला दादा म्हणतो, माझ्यापेक्षा खूप मोठा आहे पण तरीसुद्धा ते मला घरात सगळेच दादा म्हणतात, ते माझं टोपण नाव आहे. पण हां, मुली सोडून बाकी सगळ्यांना अलाउड आहे, या. पण प्रवीणनी मला फोन केला होता की दादा मी हंबीरराव करतोय
तर तू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आहे आणि इंटरव्हल नंतर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आहे. तर तू निवड, तुला ऐकवतो मी स्टोरी, तू निवड, तू आयदर हे कर किंवा ते कर. तर मी त्याला म्हणलो होतो की तुम्ही हंबीरराव करताय, म्हणजे तुमची सेंट्रल भूमिका आहे आणि मला पण सेंट्रल भूमिका करायला आवडेल कुठल्याही चित्रपटात कधी. सो तुम्ही हंबीरराव करताय तर एक काम करा, मला दोन्ही भूमिका द्या, मी डबल रोल करतो. तुम्हाला अंदाज आहे का ही किती मोठी रिस्क आहे? छत्रपती शिवाजी महाराज पहिल्या इंटरव्हलच्या आधी आणि छत्रपती संभाजी महाराज इंटरव्हल नंतर त्याच चेहऱ्याच्या माणसांनी कळणं. आणि हिस्ट्रीमध्ये हे दैवत आहेत उभ्या हिंदुस्थानाचे आणि त्यांचा चेहरा एकसारखा नव्हता, म्हणजे एकसारखा होता पण ते जुळा चेहरा, म्हणजे सेम चेहऱ्याचा माणूस एकाच चित्रपटात. तर एक फॉल्स नोट लागली असती ना, एक चुकीची नोट लागली असती परफॉर्मन्समध्ये किंवा टेकिंगमध्ये किंवा संहितेमध्ये, तर प्रवीण तरडे आणि मी महाराष्ट्रात राहू शकलो नसतो. आम्हाला एवढी मोठी रिस्क होती आणि हे मी खूप जेन्युइनली बोलतोय. तर मी प्रवीणला म्हणलं की तुम्ही घ्या वेळ, 1 दिवस घ्या, 2 दिवस घ्या, तुम्ही विचार करा, पण हे मला कॉन्फिडन्स आहे, हे मी करू शकीन, मी नक्की करणार आहे, पण तुम्ही मला सांगा, कारण तुम्ही लेखक दिग्दर्शक आहात. 1-2 दिवस नाही, प्रवीणनी मला अक्षरशः 10 मिनिटात परत फोन केला आणि म्हणाला दादा डन. मला इतका अभिमान वाटतो आजही प्रवीण तरडेचा. ह्या लेवलचा कॉन्फिडन्स एका दिग्दर्शकाला स्वतःच्या कलेवर असला पाहिजे, स्वतःच्या संहितेवर असला पाहिजे की मी ती लिहीनच अशी आणि मी ती डिरेक्ट अशी करीन आणि स्वतःच्या कलाकारावर की हाही वठवेल ती अशी की कोणीही बोट ठेवू नाही शकणार. एका चित्रपटात तोच माणूस 2 वेगळी माणसं वाटू शकेल. हा कॉन्फिडन्स प्रवीण तरडेने दाखवला म्हणून त्या दोन्ही भूमिका होऊ शकल्या आणि मी कायम आभारी राहीन त्याचा. या As you said earlier, people need to accept their mistakes and failure. Do you think while going in that path, there is a certain ego that comes between us, and how to deal with that? हा, तिचा प्रश्न आहे की लोकांनी फेल्युअर ऍक्सेप्ट केलं पाहिजे असं मी म्हणतोय, पण ते करत असताना इगो आड येतो का? तो 100% तेवढीच एक गोष्ट आहे. आय थिंक तेवढीच एक गोष्ट आहे जी माणसाला मारक ठरू शकते, तुमचा इगो आणि तुमचा अहंकार. आत्ता सुद्धा मी जे म्हणतोय ना की मी ओनरशिप घेतोय फिल्मची किंवा ऍक्टर्सनी घेतली पाहिजे ओनरशिप, मी तुम्हाला खरंच सांगतो कित्येक लोकांना नाही आवडत ते, आमच्या इंडस्ट्रीतल्याच कित्येक लोकांना त्याला खूप रेजिस्टन्स येतो. आम्हाला खूप टोमणे ऐकावे लागतात, का करतोयस, काय गरज आहे, एवढं करायची काय गरज आहे, तुझा काय संबंध, तू काय एवढं धडपड करतोयस, तुला का हवंय की लोकांनी अगदी यावं आणि चित्रपट बघावा वगैरे. ते निर्माता बघेल ना, ते दिग्दर्शक बघेल ना. सो ह्याला ना शन ऑफ करायला पाहिजे. हा इगो हा प्रकार आहे, याला शन ऑफ करायचं. आत्ताच्या मोमेंटमध्ये मी जे करतोय ते सिग्निफिकंट आहे का, ते गरजेचं आहे का, ते करेक्ट आहे का, तर मी ते करणार. बाजूचा सगळा नॉईज आहे ना तो शट ऑफ केला पाहिजे, की जो काही नॉईज तुम्हाला मागे ओढतोय तुमच्या ध्येयापासून तो शट ऑफ केला पाहिजे. आणि तो इगो मधनच येणारा नॉईज असतो आणि तो अहंकार तुमच्यापर्यंत पोहोचून देऊ नका आणि तुमच्यामध्ये निर्माणही होऊन देऊ नका. यू विल जस्ट गो अहेड इन लाईफ. अच्छा, ओके. It's very funny question, but I want to definitely ask it. What was the story behind your towel luck? अच्छा, टॉवेल लक. Like, was it true? झटकने से luck मिलता है? हाँ, 100%. मेरा मतलब आई डोंट नो वेदर इट्स ट्रू और नॉट. मैं आज भी यहाँ पे आते समय 5 बार टॉवेल झटक के आया हूँ. अरे मैं रोज करता हूँ भाई, रोज करता हूँ. मैं नहाने के बाद, मतलब एक बार मैं नहाने के बाद भूल गया था और मैं अपनी गाड़ी में बैठ के थोड़ा आगे जाके मुझे याद आ गया कि मैंने आज टॉवेल नहीं झटका 5 बार. मैं वापस घर गया, मैं वापस नहाया दोबारा और मैंने 5 बार टॉवेल झटका. और उसके बाद आई एम नॉट किडिंग, हे खरंच आलेलं आहे. आई एम दैट सुपरस्टिशियस ओनली अबाउट माय टॉवेल, बाकी किसी चीज के बारे में नहीं. बिकॉज व्हेन आई वाज 17 years old, आई वाज डेस्परेट फॉर मनी एंड वन इवेंट विच वुड हैव सेल्ड मी थ्रू इन लाइफ. एक इवेंट ऐसा मुझे चाहिए था, अभी भी पता, डाइमलर क्राइसलर का इवेंट था, मर्सिडीज बेंज का, बहुत बड़े पैमाने पे लगा. मैं सिर्फ 17 साल का था, पूरा इवेंट मुझे चाहिए था, पूरा मैं हैंडल करूंगा. बहुत बड़ी लेवल का इवेंट था, बहुत बड़े ग्राउंड पे. और मुझे ऐसा लगा कि 17 साल के लड़के को तो देंगे ही नहीं. उस दिन मैं मीटिंग में गया, मैं तभी मुझे वो मिल गया उस दिन इवेंट. आई डोंट नो व्हाई ही गेव इट टू मी. मैंने बहुत गंदा प्रेजेंटेशन दिया, पर उसको कुछ लगा कि ये लड़का शायद कर लेगा, तो उसने मुझे इवेंट दे दिया. तब आते समय ना मुझे याद आया कि मैंने 5 बार टॉवेल झटका था उस दिन. Since the age of 17, there's not been a single day जब मैं नहाने के बाद 5 बार टॉवेल नहीं झटकता. It's a true, it's a fact. It's a true event. Anyway, yeah.
त्याच्या आधीच माहित नाही, पण तो लाईफ चेंजिंग इव्हेंट असल्यामुळे त्या दिवशीचं ते झटकलेलं माझ्या डोक्यात बसलं, इकडे फिट झालं. आपण अजून एक शेवटचा एक प्रश्न घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड आफ्टरनून सर. थँक्यू. मला मी दादाच म्हणेन. हो. माझ्या घरी आई, वडील, भाऊ आणि मी स्वतः आम्हा सगळ्यांना तुमचा आवाज फार आवडतो. बोलतात फ्रॉम द मूवी देऊळ बंद राघव शास्त्री पासून ते छत्रपतींपर्यंत. माझा प्रश्न असा होता की ॲज यू सेड वी मस्ट एक्सेप्ट आवर मिस्टेक्स अँड फेस आवर फेलियर्स. माय क्वेश्चन इज हाऊ डू यू पर्सनली डू इट? हाऊ डू यू तुम्ही ते कसं करता? मी ते कसं करतो? हाऊ डू आय ऍक्सेप्ट माय फेलियर? हाऊ डू यू डील विथ इट? No, it is tough to deal with it. I feel I do get hampered by it. I'll not lie. मी असं नाही म्हणणार की मी अगदी संत माणूस झालोय आणि मला काहीच फरक पडत नाही, मी हरलो, काही प्रॉब्लेम नाही, असं नाही होत. माझ्या 2 रात्रीनंतर फार वाईट जातात. मी जर का हरलो एखादी गोष्ट मी खूप प्रयत्नांनी केलेली असेल आणि आय डोंट सक्सीड इन इट, आय हॅव स्लीपलेस नाईट्स एज वेल. दी आयडिया इज, सी अगेन मी फेल्युअरबद्दल बोलतोय ना, इट्स नाही, तुम्ही इन्व्हिन्सिबल नाही आहेत कोणी, मी पण नाहीये, कोणीच नाहीये की अरे हरलो आणि ओके नो प्रॉब्लेम लेट्स मूव्ह ऑन पुढच्या मिनिटापासून, असं नाही होत. तुम्ही जाल खालती, 2 रात्र झोप नाही लागणार, खूप वाईट काळ जाईल, त्यातनं बाउन्स बॅक कोण होतं ना, दॅट्स अ विनर. आय फील दी आयडिया इज की तुम्हाला स्वतःला कुठेतरी एक दिवस जागं व्हावं लागतं आणि म्हणावं लागतं की इट्स ओके, इट्स ओके, हे नाही घडलं आपल्याला हवं तसं, इट्स ओके, हे आपण इथे फेल झालो. आता 2-3 दिवस झालं ना, तुम्ही शोकसभा झाली, तुम्ही रडलात, तुम्ही पॅम्पर करून घेतलं आईकडनं, भावंडांकडनं, बायकोकडनं, नवऱ्याकडनं, बॉयफ्रेंडकडनं, गर्लफ्रेंडकडनं, कोणाकडनं, झालं सगळं. आता बाउन्स बॅक, आता बस ठीक आहे, आणि स्टार्ट फाइंडिंग थिंग्स की का घडलं ते, what brought that failure to you, try to find that and move on. खतरोनी अजून एक गोष्ट मला शिकवली, खतरो खिलाडी 2024नीच शिकवली ॲक्च्युली, 2023 नाही, 2023मध्ये मला एक पर्सनल सेटबॅक बसला, त्यातनं बाहेर पडायला माझ्या फॅमिलीला वेळ लागला. पण मला एक गोष्ट आहे, जो हुआ ना वहाँ पे छोड़ दो. आई थिंक मी ह्याच्यात पण खतरो के खिलाड़ी में भी मैंने वो कहा था रोहित सर को कि एक चीज़ मैंने खतरो के खिलाड़ी से और उनसे सीखी है कि आज रात को जो हुआ ना, अगर आपको पसंद नहीं है तो आप ना वहीं पे छोड़ दो, उसको नेक्स्ट डे पे कैरी फॉरवर्ड मत करो, छोड़ दो, लीव इट देयर. सो दैट्स इट, that's what I would say. Do you have something that you say to yourself every day, कोई affirmation असं काहीतरी, जे फेलियर आल्यावर तुम्ही स्वतःला बोलता असं? No, there's nothing like that. There's nothing like that. I'm a very simple person. I have certain things that I follow. There are certain very private things, a little cosmic and occult things that I follow. म्हणजे जादू मंत्र तोणा वगैरे असं काही नाही, पण there are certain things जे माझे पण 1-2 गुरु मला माझ्या प्रवासात सापडले की काही गोष्टी त्यांनी मला फॉलो करायला, ज्या तुम्हाला डिसिप्लिन देतात, कन्सिस्टन्सी देतात, त्या मी रोज सकाळी अर्धा तास त्याला डेडिकेट करतो. त्या काय ते मी कोणाला सांगू नाही शकत, पण त्या घरी बसल्या बसल्या माझ्या मी करतो, त्यांनी माझं मन शांत होतं. योगचाच एक प्रकार आहे असं समजून घ्या. योग मी खूप फॉलो करतो, प्राणायाम मी खूप फॉलो करतो. मला तिकडच्या एका स्टंटमॅननी सांगितलं होतं खतरो के खिलाडीच्या, मी एक स्टंट केलं होतं ज्यात 50व्या मजल्यावरती एक असा बार होता बाहेर येणारा, आणि त्या बारवरनं तुम्हाला जायचं होतं, आणि मग त्या बारच्या एंडला एक सीडीच्या एवढी एक डिस्क होती आणि खालती सगळ्या मुंग्यांसारख्या गाड्या दिसत होत्या जाताना हायवेवरती, आणि त्याच्यावरती उभं राहायचं होतं आणि समोरच्या झेंड्याला पकडायचं होतं जम्प करून. सो आय डिड इट इन सम 4 minutes आणि इट वॉज लाईक व्हेरी फास्ट. मी काहीच नाही, कुठे काही थडथड फडफड नाही, धड गेलो. ते ॲक्च्युली तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार स्लो मोशनमध्ये, ओ माय गॉड, म्युझिक टाकून दाखवतात, तसं काही झालं नव्हतं. खूप शांतपणे मी असा सापासारखा मस्त क्रॉल करत गेलो, उठलो आणि जाऊन फ्लॅग घेतला. दॅट इज व्हेरी ब्रेथ. युअर ब्रेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जर का काम डाऊन करायचं असेल फेल्युअरमध्ये कशामध्ये ना, युअर ब्रेथ इज व्हेरी. सो मी परत आल्यावरती ना, ते अर्जेंटिनाचा स्टंटमॅन होता ज्याने मला हार्नेस लावला होता. तो माझा हार्नेस आणि एक आडत होता जी दोरी अटॅच्ड असते ती, आणि त्याला मी म्हटलं यार इट वॉज जस्ट ब्रेथ यार, आई वॉज जस्ट कंट्रोलिंग माई ब्रेथ. मैं बहुत डीप ब्रेथ ले रहा था और मेरे को फर्क ही नहीं पड़ा 50 माले नीचे वहाँ पे वो चीटियों जैसी गाड़ियाँ दिख रही है, हाईवे दिख रहा है, मैं गिर गया तो क्या होगा, कुछ फर्क नहीं पड़ा. मैं बस अपना वो झेंडा देख रहा था और मैं ब्रीथ कर रहा था, आई वॉज जस्ट ब्रीदिंग. त्यांनी ना मला एक गोष्ट बोलली माझ्या आयुष्यात कायम माझ्या लक्षात राहील. ही सेड या ब्रो, ब्रेथ इज अ सुपर पॉवर. Your breath is a superpower and I realized it at that time, not just while doing stunts. तुम्ही एका मीटिंग मध्ये बसला आणि तुम्हाला एन्झायटी होतीये, तुम्ही एक्झामला गेलात आणि तुम्हाला एन्झायटी होतीये, जस्ट ब्रीद. ब्रीदिंग इज अ सुपर पॉवर. आय फील दॅट इज वन थिंग दॅट आय यूज टू कॉन्कर माय फिअर ऑफ फेल्युअर, किंवा फेल्युअर झाल्यावर जे डिप्रेशन येतं, जस्ट ब्रीद.
इट विल हेल्प यू लॉट. आपण अजून एक वेगळ्या कोणत्या तरी विद्यार्थ्याचा कोणाला अजून एक शेवटचा एक प्रश्न आपण घेऊयात. काय करू माझ्या एकट्याचा फोटो काढते म्हणून. या सॉरी. आता तुमच्याकडनं प्रोत्साहित होऊन जी तरुणाई नाटक आणि सिनेमा क्षेत्राकडे आपलं करिअर करू इच्छित आहे त्यांना काय सांगाल तुम्ही? हा, नाटक सिनेमात कोणाला यायचंय का यांच्यापैकी? यायचंय बिंदास सांगा कोणाला यायचं असेल तर. इट्स अ व्हेरी गुड फील्ड, व्हेरी नाईस फील्ड टू बी इन. आणि फक्त ऍक्टर्स म्हणून नाही, टेक्निकल फील्ड पण खूप छान आहे आमचं. नाटक सिनेमा करता किंवा कुठलंही क्षेत्र करता सर, पण नाटक सिनेमामध्ये मी आहे म्हणून मी तेवढंच बोलीन. पण आय फील ना कन्सिस्टन्सी, तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या स्किलने ते आत्मसात करू शकता, ते मास्टर करू शकता, तुम्ही ते अप्लाय करू शकता. बट कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. रोज सकाळी उठून तीच गोष्ट सातत्याने कळणे, इररेस्पेक्टिव्ह ती वर्क होतीये का नाही वर्क होते. युजली आमच्या क्षेत्रामध्ये खूप लवकर सोडून देतात लोक. असं पुढच्या टप्प्यावरती यश असतं आणि या टप्प्यापर्यंत स्ट्रगल करतात 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष आणि पुढच्या टप्प्यावरती सक्सेस असतो आणि त्या 5व्या वर्षी ते सोडून देतात किंवा त्यांचा रिदम ब्रेक होतो. ज्या गोष्टी त्या सातत्याने पाळत असतात ते फ्रस्ट्रेट होऊन त्या पाळणं सोडून देतात. सो आय फील कन्सिस्टन्सी, जस्ट कीप गोईंग. मी मग अशी म्हणलं असतं, तुम्ही 24 तास काम करा, तुम्ही कन्सिस्टंट राहा. यश एखाद्याला लवकर मिळतं, एखाद्याला उशिरा मिळतं, पण यश मिळत नाही असं कधीच होत नाही. आय फील जस्ट बी कन्सिस्टंट. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. ती पण उठली आता. हो, तिथून थेट विचारा. या गो. हो, सेल्फी काढायचा आहे. हो, ते आपण करू. आपण फोटो काढणार आहोत. विचार मोठ्याने. सामाजिक थांब एक मिनिट, तो काहीतरी बोलतोय का? हाऊ आय मेमोराइज द डायलॉग्स. सॉरी मॅडम, मी त्याला सांग. नथिंग, आय जस्ट रीड इट 100 times. इट्स अ फॅक्ट. त्याने काय प्रश्न विचारला असेल माहितीये का? एग्जाम कर ना. एक्झॅक्टली. आई नो. आई जस्ट रीड, बट दैट इज अ फैक्ट. आई टेल यू, एक्टिंग, मैं कैरेक्टर में घुस गया, मैं कैरेक्टर बन गया, फिर मैं निकल ही नहीं पाया, फिर मैं डिप्रेशन में चला गया, ये सगळं नॉनसेन्स आहे. ॲब्सोल्यूट रबिश. ऍक्टिंग चांगली करण्याकरता देर इज ओनली वन मंत्र. यू रीड द टेक्स्ट 1000 times. वेन वी गेट द स्क्रिप्ट वी जस्ट रीड इट परत प्रत्येक वेळेस त्याचा एक नवीन अर्थ बाहेर निघून येतो. प्रत्येक वेळेस यू अंडरस्टँड देर इज अ डिफरंट इंटरप्रिटेशन दॅट यू हॅव. दॅट्स ऑल आय डू. येस मॅम. हो त्यांचं आणि ते आता जे सिनियर सिटीजनने म्हणजे आपल्या स्वतःमध्ये काय बदल करावेत आणि आपण मुलं म्हणून आपण स्वतःमध्ये काय बदल घडवून घ्यावेत की ज्यामुळे असे प्रश्न परत निर्माण होणार समाजामध्ये. माल नाही कळ म्हणजे, पण मग कुठल्या हेतूने म्हणता तुम्ही? आता जेव्हा आपले वडील वाढले तेव्हा म्हणजे घरी ते एकटेच होते असं म्हणजे परत अशा घटना समाजामध्ये नाही. पण मी तुम्हाला त्या गोष्टीवरती एक गोष्ट सांगतो. आम्ही अख्खा परिवार एकत्र राहतो. माझी आई आहे, माझी मोठी बहीण आहे, माझ्या मावश्या आहेत, माझे काका आहेत, काकू आहेत, माझे मामा आहेत, मामे आहेत. माझे वडील ना, आय थिंक एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांबद्दल खूप गैरसमज आहेत लोकांमध्ये. त्यांच्यासारखा आय ऑल्सो ॲक्सेप्ट, कोणी ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आम्ही वी लुक अप टू हिम. आणि त्यांच्यासारखा ॲक्टर, हँडसम ॲक्टर मराठी सिनेमामध्ये ना झाला आणि ना कधी होणार. हे होऊ द्यायचं. आता एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट आपण शिकली पाहिजे, दुसऱ्या माणसाचा चॉईस रिस्पेक्ट करणं. एखाद्या माणसाचा जर का चॉईस असेल की मला एकटं राहायला आवडतं, तर त्याचा आपण आदर सन्मान करणं, हे ह्याला गत्यंतर नाही. तुम्ही 10 वेळा कन्व्हिन्स करू शकता, 15 वेळा कन्व्हिन्स, त्यानंतर नाही. सो तो त्यांचा चॉईस होता आणि त्यात ते घडून आलं. पण ते जगले, ते खूप आनंदात जगले हो. त्यामुळे असे कुठले गैरसमज करून घेऊ नका की दुःखद निधन झालं. त्यांचं निधन झालं, बस एवढंच म्हणेन. येस, मला वाटतं प्रश्न खूप छान विचारलेत मुलांनी आणि खूप चांगल्या गप्पा झाल्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरती. अरे बाबा, स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील. अशा या काळरात्रींना मधोमध चिरतच आपण भगवा होऊन पुन्हा जन्माला यायचं.